परखंडे गावातील सिद्धेश्वर मंदिरात जाऊन मंदिरात दर्शन घेऊन दर्शना पाटील प्रभाग क्रमांक 2च्या उमेदवार यांच्या प्रचाराचे नारळ वाढवण्यात आले। सार्वत्रिक निवडणूक पोटनिवडणूक होराळे ग्रुप ग्रामपंचायत यांची आज प्रचाराचे बवाल वाजले असताना प्रचाराला आजपासून जोर धरले आहे। दर्शना पाटील यांच्या प्रचाराकरता होराळे ग्रामपंचायत हद्दीतील सर्व व तसेच परखंडे गावातील प्रभाग क्रमांक 2 मधील ग्रामस्थ यांनी दर्शना पाटील यांच्या प्रचाराकरता जोर केल्याचे चित्र आजपासून दिसत आहे। दर्शना पाटील यांच्या विजय पक्का असे चित्र या गावातील जयघोष या घोषणाबाजीने दिसते। दर्शना पाटील आप आगे बढ़ो हम आपके साथ है। दर्शना पाटील यांच्या निशाणी रिक्षा 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 या चित्रासमोरील बटन दाबून भरघोस मतांनी विजयी करा। बॅलेट पेपर मशीनवरील 1 नंबरचे बटन दाबून दर्शना पाटील यांना या उमेदवारास विजयी करा असे प्रचार करताना घोषणा देत आल्या व दर्शना पाटील यांना चा विजय नक्कीच असं चित्र या प्रचारादरम्यान दिसत आहे। दर्शना पाटील यांनी प्रभाग क्रमांक 2 मधील आपल्या प्रचाराचा दौरा करत असताना सर्व ग्रामस्थांना आपली निशाणी व पॅम्पलेटच्या सहाय्याने त्यांना निशाणीचे चित्र दाखवण्यात आले व सर्व नागरिकांना एकत्र घेत त्यांनी प्रचार मोठ्या उत्साहामध्ये आपल्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये केलं। याचा विशेष आढावा घेतलाय संघर्ष रायगड न्यूजने। आज ही पोटनिवडणूक जी लागलेली आहे ही एक अर्थी ही लागायलाच नाही पाहिजे होती। कारण 3-3.5 वर्षापूर्वी ज्यावेळी निवडणुका ज्या झाल्या होत्या त्यावेळेस दोन्ही गाव मिळून हा एक ठराव झालेला होता। त्या आमच्या मंदिरामध्ये ठराव झालेला, प्रथम जाधव वहिनींना द्यायचं, त्यानंतर दर्शना पाटील, नंतर सुधाकर पाटील यांच्या घरामध्ये असं ते आमचा एक ठराव झालेला होता। त्याप्रमाणे ही निवडणूक व्हायला पाहिजे होती। परंतु ज्यांना काय राजकारण करायचं ते करून द्या, काय त्यांचा तो राजकारणाचा लखलगाट असो, आम्हाला त्यांच्यावरती टीकाही करायची नाही आणि टीका करून त्यांना मोठेही करायचं नाही तिथे हे करून। आणि ह्या निवडणुकीमध्ये आज आमचं गाव परखंदे गाव हे दोन्ही गावातले जे मतदार हे सुज्ञ आहेत आणि हे मतदार हे दर्शनाताईला भरघोस मतांनी निवडून देतील ही मला अपेक्षा आहे। प्रभाग क्रमांक 2 ची ग्रुप ग्रामपंचायत होराळे प्रभाग क्रमांक 2 ची ही पोटनिवडणूक होते। तसं बघाल तर होराळे ग्रुप ग्रामपंचायतीचा आज 15 वर्षाचा इतिहास बघितला तर सरपंच पदासाठी उमेदवार असायचे आणि त्यामुळे बिनविरोध होत नव्हती। परंतु 15 वर्षापूर्वी माझ्या देखील वहिनी श्रद्धा संतोष पाटील या देखील उमेदवार उभ्या राहिल्या होत्या आणि कुठेतरी संघर्ष होत असायचा, गावाचा विकास होत नसायचा आणि ही हेवेदावी हे कुठेतरी थांबलं पाहिजे। त्या संघर्षातून माझ्या वहिनी निवडून आल्या होत्या, पण मी त्यातून बोध घेतला का जेणेकरून कुठेतरी या अशा प्रकारचे वाद किंवा विवाद होऊ नये आणि बिनविरोध निवडणुका कशा होतील या दृष्टीने मी पाहिले आणि नंतरच्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये रोटेशन प्रमाणे निवडणुकीचे प्रभाग बदलत गेले। मग ही पहिली कातकरवाडी परखंदे गाव आणि हेलेवाडी हा प्रभाग क्रमांक 2 मध्ये आला। मग गावात कुठेतरी शांतता राहावी या दृष्टीने प्रभाग क्रमांक मध्ये एक लेडीज आणि एक जेंट्स पडला आणि दोन्ही उमेदवार हे बिनविरोध कसे होतील याचा आम्ही प्रयत्न केला आणि ते दोन्ही उमेदवार बिनविरोध केले। नंतर पुन्हा एकदा 3.5 वर्षापूर्वी ज्या वेळेला निवडणुकीचा कार्यकाल आला, परंतु तेव्हा देखील कुठेतरी निवडणुका हा बिनविरोध व्हावा हा सर्व मतदारांचा, गावकऱ्यांचा हा प्रश्न निर्माण झाला का बाबा निवडणुका आल्यानंतर वादविवाद होतात, हेवेदावे निर्माण होतात, हे कुठेतरी थांबले पाहिजेत आणि विकास गावचा खुंटतो। मग 1-3.5 वर्षापूर्वीचा कार्यकाल असताना परत एकदा गावामध्ये गाव मीटिंग झाली आणि केदारनाथ मंदिराच्या तिथे जे इच्छुक उमेदवार होते त्यामध्ये मी माझ्या स्वतः पत्नीचा देखील उमेदवारी अर्जासाठी इच्छुक होतो। ललिता प्रभाकर जाधव या देखील इच्छुक होत्या आणि दर्शना दिनेश पाटील या देखील गावचा सदस्य होऊन विकास कसा व्हावा यासाठी ते पाहत होते। परंतु कुठेतरी बिनविरोध निवडणूक व्हावी
म्हणून सर्व एका पटलावर बसून मंदिराच्या तिथे बसून एक सभा झाली ना. त्या सभेमध्ये कुठेतरी आपण कमीपणा घेऊन प्रत्येकाला चान्स, प्रत्येकाला संधी कशी मिळेल हे पाहिले. आणि ते पाहिले असता प्रभागामध्ये 2 उमेदवार होते आणि एक लेडीज आणि एक जेंट्स होते. तर वसाहतीमधनं अंकुश बाबासाहेब मोरे यांना एक सदस्यपद 5 वर्षाचा कार्यकालासाठी देण्यात आला. आणि दुसरा जो सदस्यपद आहे तो महिला वर्ग होता. आणि महिला वर्ग असताना ललिता प्रभाकर जाधव यांना 2 वर्षे देण्यात आले. म्हणजे तिथे तसं बोलण्यात ठरवण्यात आले. आणि तेही देखील तो कार्यकाल 2 वर्षाचा संपायच्या आधीच 10 दिवस ते त्यांचा राजीनामा दिला. म्हणजे ठरल्याप्रमाणे ते त्या शब्दाला जागले. आणि नंतर पुन्हा सार्वत्रिक या पोटनिवडणुका निवडणूक झाली नाही. त्यामध्ये एक 6 महिने किंवा वर्षाचा कालखंड गेला. आणि आता ज्या वेळेला निवडणूक आली त्यावेळी रोटेशन प्रमाणे दर्शना दिनेश पाटील या उमेदवार जाहीर होत्या आणि त्यांना मिळणारच याची आम्हाला गावकऱ्यांना सगळ्यांना खात्री होती. मग परकंदे असो, कोयना वसाहत असो, ज्या वार्डमध्ये प्रभागमध्ये जे मतदार आहेत त्यांना ती खात्री होती. परंतु कुणाला प्रत्येकाला वाटत असतं का मला देखील उमेदवारी मिळावी, मी सदस्य तो विरोधकाही फॉर्म भरलेला आहे. तर आता बघू गावकरी मतदार त्यांना साथ देऊ दर्शना दिनेश पाटील यांना भरघोष मताने निवडून आणतील.